तर विधानसभेत मंत्री उपस्थित नसल्याने विरोधी सदस्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। नाना पटोले आणि सुनील प्रभूंकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। मंत्री उपस्थित नसतील तर सचिवांनी उत्तर द्यावीत असं मुनगंटीवार यांनी म्हटलं। तर कुणी मंत्री नसतील तर सभागृह 15 मिनिटांसाठी तहकूब करा असं धस यांनी म्हटलं। सत्ताधारी आमदारांचा विरोधी आमदारांच्या सुरात सूर पाहायला मिळाला। आयुधाला बोथट करण्याचं पाप तुम्ही आम्ही कोणीच करायचं। आपल्याला किती मंत्री या ठिकाणी उपस्थित पाहिजे, आज सरकार पाहिजे, यांचे साधे पीए तिकडे आपण त्याच्यावर बोलत नाही। हे काम आहे, कोणासाठी चर्चा करायची, काय कोणासाठी आपण चर्चा करायची? दस साहेब तुम्ही तरी सांगा, या गोष्टीला कोणी सहमती देणार नाही। या विधिमंडळाला एक वेगळी परंपरा आहे। महाराष्ट्राच्या विधिमंडळाला प्रथा परंपरा नियमानुसार विधिमंडळ चालतं, याचा एक उच्च दर्जा आहे। तो दर्जा आपण घालवतोय। आपण वरून आदेश द्या आणि सगळे अधिकारी आणि मंत्र्यांना बोलून घ्या, त्यानंतर 293 ची चर्चा सुरू होईल। असं आहे की सत्ता पक्ष आणि विरोधी पक्षाचा दोघांचा एकत्रित करून हा प्रस्ताव आम्ही बोलतोय, केवळ विरोधी पक्षाचा प्रस्ताव नाहीये। सुनील प्रभू साहेब जे मांडतायत आणि पटोले साहेबांनी जे मांडलं याच्यामध्ये गैर काय नाही। कंपल्सरी सेटिंगचे फक्त मंत्री महोदय इथं बसलेले हे हा जो प्रस्ताव आहे, दोन्ही प्रस्ताव मागील आठवड्याचा आणि आत्ताचा 293चा, याच्यामध्ये जवळपास बहुतांश मंत्र्यांचा उल्लेख आहे, बहुतांश खात्याचा उल्लेख आहे। अध्यक्ष महोदय आपल्याकडं ती क्षमता आहे, ताकद आहे। 15 मिनिटासाठी हे सभागृह तहकूब करा।